विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याच आग्रहास्तव आपण एक असा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहोत, की ज्याच्यामध्ये राज्यघटनेमधली सर्व कलमं आहेत, की जी परीक्षेला विचारली जातात. अशी एक 150 प्लस कलमं आहेत. मग कोणती कलमं आपण लक्षात ठेवायची आहेत किंवा त्यांचं जे कीवर्ड आहेत, म्हणजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून फास्ट रिकॉल करायला पण तुम्हाला मदत होईल. आणि याचं इम्पोर्टन्स असं आहे, की सध्याच्या ज्या प्रिलिम्स आहेत, 23 पासून होतात. तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला ऑन एन एव्हरेज 6-7 प्रश्न हे कलमांवरती दिसतात. आताच्या रिसेंटच्या एक्झाममध्ये जी की गट ब ची होती, बरोबर? तर त्याच्यामध्ये 9 प्रश्न म्हणजे 2025च्या प्रिलिम्समध्ये 9 प्रश्न हे कलमांवरती होते. तुम्ही एकदा पेपर उचकून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. तर त्या अनुषंगाने आपण हे सगळं रिकॉल करतोय. तर बघा, पहिलं जे कलम आहे, तर त्याच्यामध्ये संघराज्याचं नाव आणि क्षेत्र याच्याबाबत गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला कीवर्ड काय आहे? संघराज्याचं नाव म्हणजे नाव आणि क्षेत्र हा कीवर्ड आहे. कलम 2 जे आहे आणि कलम 3 जे आहे, याच्यामधला फरक एक साधा सिंपल आहे. कलम 2 मध्ये नवीन राज्याची स्थापना आहे. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे टोटली न्यू स्टेट बाबत इथं बोललं गेलंय. आणि कलम 3 जे आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे? नवीन राज्यांची निर्मिती ऑब्व्हियस आहे. पण जे अस्तित्वात असलेले म्हणजे विद्यमान म्हणजे काय? अस्तित्वात असलेले राज्य, मग त्याच्या क्षेत्रामध्ये सीमात किंवा नावात बदल हा फरक आहे. म्हणजे नवीन राज्याची निर्मिती असं म्हटलं, कलम 2 येणार. अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या बाबत जी निर्मिती आहे, म्हणजे नवीन राज्यांची निर्मिती, तर ती कलम 3 मध्ये आहे. हा फरक लक्षात घ्या. ही 3 कलमं तुम्हाला महत्त्वाची आहे. आता संघराज्य आणि राज्यक्षेत्र हा जो टॉपिक आहे, तुम्ही व्यवस्थित रीडिंग करून घ्यायचा. हे टॉपिक जे आहे ते प्रेडिक्शन आहे. यावेळेस तुम्हाला तिथं प्रश्न दिसू शकतो. ओके. आता ही जी 1 ते 3 पर्यंतची कलमं आहेत, त्याच्यामध्ये डिटेल काय म्हटलेलं आहे, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचंय. कारण परीक्षेसाठी त्याच्यातल्या ज्या लाईन्स आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तिथं तुम्हाला वारंवार विचारलं जातं. ठीक आहे. आता बघा, भाग 2 मध्ये नागरिकत्व येतं. याच्यामध्ये इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला होता गट ब प्रिलिम्सला ह्या कलम 8 वरती. बरोबर. आता बघा, इथं मी कीवर्ड तुम्हाला काही दिलेत. कलम 5 मध्ये काय आहे? म्हणजे राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली, तेव्हा प्रारंभीचं जे काही नागरिकत्व होतं त्याच्याबाबतच्या तरतुदी आहेत. म्हणजे प्रारंभीचे हा कीवर्ड लक्षात ठेवा. प्रारंभीचे नागरिकत्व कलम 5 मध्ये आहे. कलम 6 मध्ये काय आहे? पाकिस्तानातून भारतात. ओके, हा कीवर्ड लक्षात ठेवा. कुठून? पाकिस्तानातून भारतात म्हटलं की कलम 6. आणि 7 मध्ये काय आहे? पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, त्यांचे हक्क तिथं दिलेत नागरिकत्वाचे. हे पुढचं वाचत बसायचंच नाही, टाईमपास करायचाच नाही. इथं नागरिकत्व आहे म्हणजे नागरिकत्वाबाबतच्याच तरतुदी आहेत. ठीक आहे. मग कलम 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वाचा हक्क असणार आहे. आणि 7 मध्ये काय असणार आहे? पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित ज्या झाल्यात, त्यांचे हक्क तिथं दिल्यात. कलम 8 मध्ये काय दिलंय इथं तुम्हाला? इथं दिलंय मूळ भारतीय व्यक्ती. बरोबर. म्हणजे मूळ भारतीय असणाऱ्या, पण भारताबाहेर राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे हक्क. म्हणजे मूळ भारतीयांबाबत कुठं बोललं गेलंय? कलम 8 मध्ये. हा कीवर्ड आहे तुमच्यासाठी. कलम 9 मध्ये काय आहे? जर परकीय देशाचं नागरिकत्व एखाद्याने संपादन केलंय, म्हणजे आपण दुसऱ्या देशात एखाद्या अमेरिकेचं नागरिकत्व घेतलंय, तर मग आपण भारताचा नागरिक नसणार आहे. म्हणजे जर परकीय देशाचं नागरिकत्व घेतलं, तर ते कुठं सांगितलंय, कुठं तरतुदी आहेत 9 मध्ये. परकीय देश एवढं लक्षात ठेवा. ओके. 10 मध्ये आहे, जे नागरिकत्वाचे हक्क आहे ते चालू राहतील. म्हणजे नागरिकत्वाबाबतचे जे काही हक्क आहेत ते चालू राहतील कलम 10 नुसार. आणि 11 मध्ये द्वारे इथं संसद करणार आहे कायदा. नागरिकत्वाच्या हक्कांचं नियमन. म्हणजे हक्कांचं नियमन कसं केलं जाईल? संसद करेल कायद्याद्वारे. तर हे कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचंय. याच्या बाहेर प्रश्न येत नाही. बरोबर? आणि हा जो नागरिकत्व टॉपिक आहे, याच्यामध्ये जे काही कायदे आहेत, बरोबर? ते कायदे तुम्हाला फार आत्ताच्या सी बाबत राइट तुम्हाला माहिती पाहिजे किंवा सगळ्यात महत्त्वाचं नागरिकत्व नष्ट कसं होतं? ओके. म्हणजे त्याच्याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत किंवा जे काही प्रकार आहेत नागरिकत्वाचे,
त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर प्रिलिम्सला त्याबाहेर प्रश्न जात नाही. त्याचे मूलभूत अधिकार आहेत. तर 12 मध्ये राज्याची व्याख्या दिली आहे. त्या व्याख्येमध्ये काय काय येतं हे तुम्हाला एकदा PYQ मध्ये पण MPSC ने विचारले. तुम्हाला ते PYQ बघताना कळेल. ओके, ते पुन्हा पण रिपीट होऊ शकतं बेसिक स्वरूपात म्हणून. 13 मध्ये मूलभूत हक्कांशी जे विसंगत किंवा न्यूनत्व आणणारे कायदे आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रपती असतील, बरोबर, राज्यपाल असेल, संसद किंवा विधानसभा इथले जे सदस्य आहेत, संसदेचे, विधानसभेचे किंवा राष्ट्रपती, राज्यपाल आहेत, त्यांना काही विशेष संरक्षण आहे, राईट? मग ते थोडंसं मूलभूत हक्कांपासून विसंगत आहे. त्यामुळं मग त्यांच्याबाबतच्या तरतुदी तिथं कलम 13 मध्ये दिल्यात. त्या डिटेल पण तुम्हाला वाचून घ्यायच्यात, बरोबर? की त्याच्यामध्ये कोण-कोण आहे, काय वगैरे. तिथं पण प्रश्न येतात. कलम 14 म्हटलं की समानता, राईट? इथं तुम्हाला एक कायद्यापुढे समानता नावाची संकल्पना आहे कायद्यापुढे, आणि कायद्याचे समान संरक्षण एक आहे, बरोबर आहे. एक संकल्पना तुम्हाला ब्रिटनकडून आहे, एक तुम्हाला अमेरिकेकडून आहे. मग ह्या ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित करा प्रिलिमसाठी, राईट? बेसिक स्वरूपात तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्म ठिकाण, भेदभाव, इथं फक्त भेदभाव कीवर्ड लक्षात ठेवा कलम 15 म्हटलं की, राईट? 16 मध्ये समान संधी आहेत. कशाच्या? तर सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीमध्ये, म्हणजे ज्या काही नोकऱ्या वगैरे आहेत तर तिथं समान संधीच्या बाबत कलम 16 मध्ये बोललंय. 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे आहे, म्हणजे अस्पृश्यता कीवर्ड झाला. 18 मध्ये पदव्या नष्ट करायच्या, बरोबर. मग ह्या ज्या पदव्या आहेत तर त्याच्यामध्ये समजा पद्मभूषण असेल किंवा भारतरत्न असेल, तर त्यांनी असं सांगितलं की बाबा गौरव करण्याला काहीच आडकाठी नाहीये. फक्त नावापूर्वी असा उल्लेख नाही करायचा की बाबा भारतरत्न अमुक अमुक असं, राईट? तर त्या ज्या बेसिक तरतुद्या आहेत त्या पण व्यवस्थित हे करायच्यात. आता कलम 19 तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला भाषण स्वातंत्र्याच्या निगडीत महत्वाचे मुद्दे आहेत. तर इथं तुम्हाला एक्सेप्शन प्रॉपर बघून घ्यायचे रीडिंग करत असताना. ओके, प्रिलिमसाठी महत्वाचं आहे. 19 मध्ये जे काही सब कलम आहेत, म्हणजे सब आर्टिकल आहेत, जसं की म्हटलं ड मध्ये काय आहे, संचार स्वातंत्र्य, मग त्याच्या बाबतच्या ज्या बेसिक तरतुदी आहेत असं व्यवस्थित करायचं. ओके, मग हे जे 6 स्वातंत्र्य आहेत ते व्यवस्थित तुम्हाला करायचे डिटेल मध्ये अभ्यासताना. कारण प्रिलिम्सचा एक गोष्ट लक्षात घ्या, कलमांभोवती सगळे क्वेश्चन सेट होतात. ओके, याच्यावरती विश्वास ठेवा. त्यामुळं ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा डिटेल केल्या तुम्हाला जास्त फायदा होईल. हे कलम 20 खूप महत्वाचं आहे. आता रिसेंट मध्ये पण प्रश्न विचारलाय तुम्हाला. दोष सिद्धीबाबत जे काही संरक्षण आहेत, मग याच्यातले जे पॉइंट आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. तिथं आयोग फसवतंय सारखं. ओके, कारण इथं काय होतंय, अपराधांबद्दलच्या दोष सिद्धीबाबतचं संरक्षण इथं दिलंय आणि 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलंय. इथं खूप कन्फ्युजन आहे 20 आणि 21 मध्ये. मग हे जे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहेत याच्यामध्ये पण काही पॉइंट ऍड केलेले आहेत. ओके, म्हणजे त्याचा काय अर्थ लावला गेलेला आहे हे पण डिटेल करून ठेवा, तिथं तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे तुमच्या, राईट? इथं पण कन्फ्युजन होतं कारण 21 आणि 21A, ए म्हटलं की प्राथमिक शिक्षणाचा हक्क, 22 मध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण आहे. मग त्याच्या बाबतचे जे जे बेसिक मुद्दे आहेत, बरोबर, स्थानबद्धता कशी केली जाते, राईट? किंवा अटक कधी केली जाते, स्थानबद्धता किती महिन्यांची असते, ह्या सगळ्या गोष्टी, राईट? कारण तिथं बेसिक स्वरूपात तुम्हाला प्रश्न बनतात. 23 मध्ये अपव्यापार आणि वेठबिगारी आहे, तो एक कीवर्ड लक्षात ठेवा. 24 मध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई आहे. मग ते पॉइंट तुम्ही वाचत असताना जे मेन पॉइंट आहे हायलाइट केलेले एकदा रिकॉल करून घ्या. 25 मध्ये धर्माच्या म्हणजे सत्सद विवेक बुद्धीचे, धर्माच्या आचरणाचे, धर्माचे पालन करण्याचे आणि धर्माचा प्रचार, म्हणजे धर्माचा प्रचार, पालन आणि आचरण याच्या बाबतच्या तरतुदी कलम 25 मध्ये आहेत. 26 मध्ये धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन आहे. काय आहे? व्यवस्थापन आहे 26 म्हटलं की. 27 मध्ये कर हा शब्द लक्षात ठेवा, म्हणजे विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. 25 म्हटलं की आचरण, पालन, प्रसार किंवा प्रचार. 26 म्हटलं की व्यवस्थापन. 27 म्हटलं की कर. एक एक कीवर्ड लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला
चुटकीसरशी उत्तर एक्झाम मध्ये येतील. 28 मध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत तिथं धार्मिक कार्यक्रम, प्रवचने यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. बरोबर. इथं 29 मध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण दिलंय. ओके. आणि 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क दिलाय. मग हे जे कलम 29 आणि 30 आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? इथं कोणत्या कलमात असा उल्लेख केलाय, की म्हणजे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांचा समावेश नेमका कुठं केलाय? ह्या 29 मध्ये केलाय, की ह्या 30 मध्ये केलाय? तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. राइट. मग 30 मध्ये केलेला आहे अल्पसंख्याक प्लस बहुसंख्याक. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला तिथे लक्षात आल्या पाहिजेत. त्यामुळे ह्या कलमांचा अभ्यास करत असताना त्याच्यामधल्या ज्या बेसिक तरतुदी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत त्या व्यवस्थित करणं तुम्ही अपेक्षित आहे. चला आता कलम 32 महत्वाचा आहे. राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. बरोबर. तर मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. मग ज्या उपाययोजना आहेत त्या कोणत्या आहेत त्या व्यवस्थित करणं. राईट. कोणत्या आहेत त्या व्यवस्थित करायचंय. मग त्याच्यामध्ये काय अपवाद असेल किंवा नेमका त्या उपाययोजना काय आहेत, कोणाविरुद्ध त्या उपाययोजना म्हणजे ते आदेश वगैरे काढले जातात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करायच्यात. ठीक आहे. म्हणजे तुमचा प्रिलिमचा अभ्यास ह्या कलमांभोवतीच होतोय. कुठं काय फोकस करायचं हे मी सांगितलंय. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला किमान 10 प्रश्नांना थेट फायदा होईल. राईट. तुम्ही अंडर एस्टिमेट केलं, तुम्हाला 14 जूनला कळेल की यार करायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर आता बघा कलम 33. तर सैन्य दलांसाठी जी अंमलबजावणी आहे म्हणजे काय सांगितलंय नेमकं. तर इथं जे काही त्यांच्याबद्दलचे नियम वगैरे करायचे किंवा त्यांच्या हक्कात बदल करायचा आहे मूलभूत हक्कामध्ये, तर तो अधिकार इथं संसदेला दिलेला आहे. लक्षात असू द्या. 33 मध्ये सैन्य दलाबाबत आहे. 34 मध्ये लष्करी कायद्याबाबत आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कांवरती ज्या मर्यादा घातल्या जातात त्या कलम 34 मध्ये दिलेल्या आहेत. ओके. आणि मग 35 नाही एवढं महत्वाचं. तिथं फक्त एक बेसिक आहे, की बाबा त्या मूलभूत हक्कांसाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा त्याच्यामध्ये आहे. आता 36 मध्ये अ, इथून काय की राज्य धोरणाची निर्देशक तत्व सुरू होतात. 36 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. आता ही राज्याची व्याख्या अजून एका कलमात आहे. सुरुवातीला कलम 12 पाहिलं होतं आपण मूलभूत हक्कांमध्ये. मग ही जी 12 मध्ये व्याख्या केलेली आहे आणि इथं 36 मध्ये जी व्याख्या केलेली आहे याच्यात काही फरक आहे का? नाही, सेम आहे. ओके. हा मुद्दा लक्षात ठेवा. 37 मध्ये हे जे निर्देशक तत्व आहेत, मार्गदर्शक तत्व यांचं उपयोजन याच्याबाबत गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पुढं 38 मध्ये लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करायची. समाज व्यवस्था हा कीवर्ड लक्षात ठेवा. 38 मध्ये समाज व्यवस्था. समाज व्यवस्था कशासाठी? तर लोककल्याणासाठी. लोककल्याणाचं संवर्धन झालं पाहिजे त्याच्यासाठी. 39 मध्ये राज्याने जी अनुसरण करायची तत्व आहेत ती याच्यामध्ये दिल्यात. ओके. 39 ए मध्ये समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. आता तुम्हाला अजून याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगतो. 38 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या करून घ्या. ओके. खूप महत्वाच्या आहेत. ह्या 39 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ह्या तरतुदी देखील व्यवस्थित बघा. राईट. याच्या व्यतिरिक्त ज्या घटना दुरुस्ती झाल्यात, बरोबर. मग कोणत्या घटना दुरुस्तीने कोणतं मार्गदर्शक तत्व, राईट, कोणतं मार्गदर्शक तत्व ऍड झालंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. राईट. मग ती 38वी घटना दुरुस्ती असू द्या, 42वी असू द्या, त्यांचा आढावा तुम्हाला इथं घ्यायचा आहे. तो तुमच्या प्रिलिम साठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. आता पुढं 39 म्हटलं की इथं राज्याने अनुसरण करायची तत्व. 39 ए म्हटलं की मात्र समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. हे खूपदा एमपीएससी ने विचारले. 40 मध्ये ग्रामपंचायतीचं संघटन आहे. 41 मध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि लोकसहाय्याचा हक्क आहे. हे 3 कीवर्ड आहेत. काम, शिक्षण आणि लोकसहाय्य. हे लक्षात ठेवा 41 बाबत. त्यानंतर 42 मध्ये काय आहे? कामाच्या ठिकाणी न्याय्य आणि मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक इथं
हा कीवर्ड खूप महत्वाचा आहे. प्रसूती विषयक सहाय्य हे कुठं आहे? कलम 42 मध्ये ह्या गोष्टी मेन्शन आहेत. बरोबर. आता पुढे बघा, कलम 43 इथं आहे वेतन, कामगारांचं निर्वाह वेतन. एवढंच लक्षात ठेवा 43 मध्ये. 43 ए म्हटलं की औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग. ओके. म्हणजे 43 मध्ये कामगारांचं वेतन आहे असं लक्षात ठेवा जनरल, आणि 43 ए मध्ये कामगारांचा सहभाग आहे. 43 बी मध्ये सहकारी संस्था आहेत. सहकारी संस्थांचं प्रवर्तन करायचं. मग कीवर्ड काय आहे? सहकारी संस्था. 43 बी म्हटलं की, ए म्हटलं की कामगारांचा सहभाग, बी म्हटलं की सहकारी संस्थांचं प्रवर्तन. आता 44 मध्ये समान नागरी संहिता आहे. राईट. पहिलं राज्य आहे उत्तराखंड. राईट, की ज्यांनी स्वातंत्र्यानंतर असा प्रयत्न केला. मग रिसेट त्याच्यानंतर गुजरातने पण समिती हे केली होती. त्याच्यानंतर छत्तीसगडने पण समिती हे केली आहे. पण हे स्टेट तुम्हाला विचारलं जाईल. त्या ज्या अध्यक्ष होत्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. बरोबर. मग ह्या गोष्टी, आणि इकडं पण सेम त्याच अध्यक्ष होत्या. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कनेक्ट करता आल्या पाहिजे करंटशी. कारण आताचे जे पेपर आहेत, तुम्हाला पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, जिओग्राफी असू द्या किंवा सायन्स असू द्या, जे काही प्रश्न आहेत ना ते तुम्हाला लिंक करून विचारले जात आहेत. म्हणजे जे टॉपिक्स किंवा जे मुद्दे करंटमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत, तर ते तुम्हाला इकडे शिफ्ट होताना दिसत आहेत. पेपरच तसा आहे, त्याच्यामुळे आपण अभ्यास तसा केला पाहिजे. 45 मध्ये 6 वर्षाखालील हा कीवर्ड लक्षात ठेवा. इथं बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभालीची किंवा शिक्षणाची तरतूद याच्यामध्ये मेन्शन आहे. बरोबर. 46 मध्ये अनुसूचित जाती जमाती. 46 म्हटलं की एक SC ST असं लक्षात ठेवा. म्हणजे काय, इथं जे दुर्बल घटक आहेत त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करायचंय. 47 मध्ये पोषणाचा स्तर, जीवनमान उंचावणं, सार्वजनिक आरोग्य सुधारणं. म्हणजे सार्वजनिक आरोग्य हा एक कीवर्ड लक्षात ठेवा, आणि पोषणाचा स्तर हे कुठं आहे? 47 मध्ये. 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन एवढाच कीवर्ड लक्षात ठेवायचा. 48 म्हटलं की कृषी आणि पशुसंवर्धन. 48 ए म्हटलं की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन. म्हणजे 48 आणि 48 ए मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. 48 म्हटलं की ऍग्री, कृषी आणि पशुसंवर्धन. 48 ए म्हटलं की इकडं फॉरेस्ट आहे, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन आणि वन्य जीवसृष्टी यांचं रक्षण, हा मुद्दा. 49 मध्ये स्मारक लक्षात ठेवा. स्मारक, ठिकाणे आणि वास्तू यांचं संरक्षण. 50 मध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेची फारकत. म्हणजे कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा वेगळी असेल. बरोबर. म्हणजे सध्या देशामध्ये जे काही काय म्हणतो की मंत्रिमंडळ आहे किंवा जे काही संसद आहे ते, आणि जे सुप्रीम कोर्ट आहे, वेगळं आहे की नाही? बरोबर. कारण आता त्यांचा प्रेशर नक्की राहतो. म्हणजे आता बघताय तुम्ही सध्या न्याय व्यवस्था कशा पद्धतीचे निर्णय देते किंवा किती फेअर निर्णय देते, हे सगळं आपल्या समोर आहे. पण एक पुस्तकी भाग जर झाला तर हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके. कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेची फारकत. 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन आहे. ओके. मग याच्या बाबतचे जे 3 मुद्दे आहेत जे PYQ मध्ये विचारले, तेच एकदा रिकॉल करून घ्या. ऍक्च्युली इथं तुम्हाला मी खूपदा सांगितलेलं आहे, तुम्ही PYQ केले म्हणजे तुमचे 11 मार्क फिक्स होऊन जातात. राईट. पडतातच तुम्हाला. राईट. तुमची स्पर्धा आहे फक्त 4 प्रश्नांपुरती. आणि तुम्ही जर बघा, जे वेगवेगळे फिलॉसॉफर्स आहेत त्यांनी जी मतं मांडलेली आहेत, कधी कधी त्याच्यावरती प्रश्न येतो. राईट. स्टेटमेंट स्वरूपात वगैरे, किंवा काय म्हणतो की आपण काहीतरी थोडं वेगळं विचारलं जातो एखादा प्रश्न, पण तो पण बेसिक लेवलचा असतो. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणजे आपण ऍटलिस्ट 14 मार्क आरामशीर मिळवू शकतो. 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्य दिली आहेत. राईट. मग ही जी मूलभूत कर्तव्यांची यादी आहे, बरोबर, तो क्रम तुम्ही लक्षात ठेवा, विचारला जातो. कोणता आधी कोणता नंतर, हा तो क्रम विचारला जातो. मग तिथं 86वी घटना दुरुस्ती असेल, 11वं समाविष्ट केलंय, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. जी कमिटी आहे ती माहिती पाहिजे तुम्हाला. अशा बेसिक गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून ठेवा की मूलभूत कर्तव्यांचं महत्व काय आहे, याच्यावरच तुमचा प्रिलिमचा प्रश्न कव्हर होतो. आता जे राष्ट्रपतीच्या बाबतची कलम आहेत, तर तिथं राष्ट्रपती उपराष्ट्रपती टॉपिक तुम्ही कराच डिटेलमध्ये, पण इथं कलम कशी लक्षात ठेवाल? 52 मध्ये राष्ट्रपती आहे.
राईट. 53 मध्ये संघ राज्याचे कार्यकारी अधिकार आहेत. 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक. मग 54 मध्ये निवडणूक असेल तर 55 मध्ये पद्धत असेल निवडणुकीची, राईट. मग 56 मध्ये काय असेल, पुढं कार्यकाल ठरवला जाईल. 57 मध्ये मग पुढं पात्रतेच्या बाबत बोललं जाईल, राईट. 58 मध्ये अर्हता आहेत म्हणजे निवडणुकीसाठीच्या, आणि 59 मध्ये शर्ती आहेत. ह्या दोन कलमामध्ये कन्फ्युज होऊ नका. 58 मध्ये अर्हता आहे आणि इथं शर्ती आहेत, इथं टर्म्स, आणि इथं काय आहेत, अर्हता, क्वालिफिकेशन्स आहेत थोडक्यात. ओके, तर हा मुद्दा लक्षात ठेवा. 60 मध्ये शपथ आहे, 60 मध्ये शपथ आहे, हे इम्पॉर्टंट आहेच. 61 मध्ये महाभियोगाची कार्यप्रक्रिया आहे. मग ही प्रक्रिया कशी होते, राईट, हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रिलिम्सला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपती आहे आणि भारताचा जो उपराष्ट्रपती आहे तोच राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. 66 मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक आहे, हा मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा आहे. आता 67 मध्ये उपराष्ट्रपतींचा कार्यकाल आहे, हे कलम लक्षात ठेवा. 69 मध्ये उपराष्ट्रपतीची शपथ आहे, म्हणजे 60 मध्ये राष्ट्रपतीची शपथ आहे, बरोबर, राष्ट्रपतीची शपथ आहे. 69 मध्ये उपराष्ट्रपतीची शपथ आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. 60 म्हटलं की राष्ट्रपती, 69 म्हटलं की उपराष्ट्रपती. आणि 72 मध्ये क्षमादानाचा जो अधिकार आहे राष्ट्रपतीचा तो मेन्शन आहे. याच्यामध्ये नेमकं काय आहे हे तुम्ही डिटेलमध्ये वाचून घेतलेलं आहेच, बरोबर. आता 74 म्हणजे बघा, 74 75 असेल किंवा राज्याच्या बाबत 163 64 असेल, राईट, किंवा राज्य विधिमंडळाशी संबंधित कलम खूप महत्वाचे आहेत, ती डिटेल विचारली जातात. 74 मध्ये राष्ट्रपतीला सहाय्य करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद मंत्रिमंडळ असेल. 75 मध्ये मंत्र्याबाबत इतर तरतुदी आहेत. 76 भारताचा महान्यायवादी आणि राज्याच्या बाबत 165 महाधिवक्ता. यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्ही करणं कंपल्सरी आहे, राईट. हा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित केला त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येत नाही. 77 मध्ये भारत सरकारचं कामकाज चालवण्याच्या बाबत तरतुदी आहेत. 78 मध्ये पंतप्रधानाची कर्तव्य आहेत, 3, राईट. 3 मुद्दे, 3 लाईनी आहेत, त्या तुम्ही पुस्तकात व्यवस्थित वाचलेल्या असेल. त्याच्यावरती PYQ आहे, तो जरी केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. आता 79, इथं कन्फ्युजन होतं, इथं विचारलेलं आहे. 79 मध्ये संसदेची संरचना आहे, स्ट्रक्चर कसं असेल, पण इथं 80 मध्ये राज्यसभेची रचना घेतली आहे आधी आणि 81 ला लोकसभेची आहे, हे कन्फ्यूज होतं. 80 मध्ये राज्यसभा आहे आणि 81 मध्ये लोकसभा आहे, ही कंडिशन राज्याच्या बाबत उलट आहे म्हणून कन्फ्युजन होतं. इथं तुम्ही 80 ला राज्यसभा, 81 ला लोकसभेची रचना आहे असं लक्षात ठेवा. आणि मेन संसदेची रचना विचारली तर ती कलम 79 नुसार आहे. प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्समायोजन केलं जाईल, म्हणजे परिसीमन थोडक्यात, ते 82 मध्ये आहे. 83 मध्ये संसदेच्या सभागृहांचा कालावधी, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांचा जो कालावधी आहे त्याच्या बाबतच्या तरतुदी कलम 83 मध्ये आहेत. पुढं कलम 86 मध्ये काय आहे, तर संसदेसमोर भाषण करण्याचा किंवा ग्रहांना संदेश देण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आहे. 87 मध्ये विशेष अभिभाषण, हे लक्षात ठेवा, मग ते निवडणुकीनंतर पहिल्या वेळेला केलं जातं, राईट, नंतरही केलं जातं प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला, तर तो मुद्दा आहे, तर हे लक्षात ठेवा. 88 मध्ये मंत्री आणि महान्यायवादी यांचे ग्रहासंदर्भात जे हक्क आहेत ते इथं मेन्शन केलेत 88 मध्ये. 89 मध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या बाबतच्या तरतुदी आहेत. 93 मध्ये लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्या बाबतच्या तरतुदी आहेत. तर थोडं पुढे जाऊया, बघा 125 कलम आता डायरेक्ट महत्वाचा आहे तुमच्यासाठी. ओके, कोणतं कलम, 125. अ, 124 पण महत्वाचं आहे, ते मे बी मिस झाले, ते मी सांगतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, अगोदर आपण 124 बघू, कारण आपल्याला मिस नाही करायचं काहीच. ओके, इथं आलेलं नाहीये पण ठीक आहे.
124 मध्ये काय आहे, सर्वोच्च न्यायालयाची जी काही स्थापना आहे आणि संरचना. फक्त 124च नाही आलेलं. सुप्रीम कोर्टाची एक मिनिट, स्थापना आणि संरचना याच्याबाबतच्या तरतुदी कुठं आहे, कलम 124 मध्ये आहे. ही गोष्ट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आता 125 मध्ये न्यायाधीशांचं वेतन म्हणजे पेमेंटच्या बाबत आहे 125. 126 मध्ये कार्यकारी मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक आहे 126 मध्ये. 127 मध्ये तदर्थ म्हणजे ऍडहॉक न्यायाधीशांची जी नेमणूक आहे ती कुठं आहे, 127. 128 मध्ये निवृत्त न्यायाधीशांची जी उपस्थिती आहे त्याच्याबाबत. मग इथं ह्या तिघांच्या बाबत ज्या तरतुदी आहेत की त्यांची नेमणूक कोण करणार, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक, तर हे व्यवस्थित तुम्ही रीडिंग करून घ्या. 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल, राईट, म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. अभिलेख न्यायालय हे कुठं सांगितलंय, 129 मध्ये राज्याच्या बाबत कलम 215 आहे की जे PYQ रिसेंट मध्ये विचारलेलं आहे तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेला. मी मुद्दाम लिंक पण करून देतोय. कशा करता देतोय, तर तुम्हाला थेट प्रश्न येणार आहेत आणि ते जर तुमचे चुकले तर मग ते तुमचं दुर्दैव असेल. म्हणून तुम्हाला मी व्यवस्थित सांगतोय, बिलकुल अंडर एस्टिमेट करू नका. 130 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान आहे, म्हणजे कुठं कार्यालय वगैरे असेल ते. 131 मध्ये मूळ अधिकार क्षेत्र आहे सुप्रीम कोर्टाचं. विचारलं जाऊ शकतं की राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत सुप्रीम कोर्टाचं किंवा सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्राबाबत आहे तरतूद, तर ते कलम 131 आहे. तुम्हाला माहितीच पाहिजे. पुढं 136 लक्षात ठेवा. ओके, इथं सर्वोच्च न्यायालयाला अपील करण्यासाठी विशेष सूट, सर्वोच्च न्यायालयाला अपील करण्यासाठी विशेष सूट दिलेली आहे. तर ते तुम्हाला इथं बघायचंय. ओके, म्हणजे लक्षात ठेवायचं 136. 37 मध्ये न्याय निर्णय किंवा आदेश यांचं पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू, राईट, हे कुठं सांगितलंय, 137. अपील करण्यासाठी विशेष सूट हा कीवर्ड 136. 137 म्हटलं की पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू, कन्फ्युज होऊ नका. 138 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार विस्तार, अधिकार विस्तार कुठं होणार आहे, 138 मध्ये. चला पुढं 141. सुप्रीम कोर्टाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवरती बंधनकारक आहे असं म्हटलं 141 मध्ये. हे पण कलम इम्पॉर्टंट आहे. 143 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार, म्हणजे राष्ट्रपती कोणत्या कलमाअंतर्गत सुप्रीम कोर्टाकडून सल्ला घेतो अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न पण विचारला होता. तर ते कलम आहे 143. लक्षात ठेवायचंय तुम्हाला. पुढे बघा, जो कॅग आहे भारताचा नियंत्रण आणि महालेखा परीक्षक, तर 148 मध्ये त्याच्याबाबतच्या तरतुदी आहेत. ते तुम्ही घटनात्मक आयोगामध्ये, राईट, व्यवस्थित करणारच आहात. घटनात्मक आयोगामध्ये महान्यायवादी, महाधिवक्ता, कॅग असेल, निवडणूक आयोग असेल, MPSC UPSC असेल, यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्ही करणं अपेक्षित आहे. म्हणजे तिथं तुम्हाला हमखास कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर 149 मध्ये जे काही कर्तव्य अधिकार असणार आहेत, म्हणजे 48 मध्ये नियंत्रक महालेखा परीक्षकाबाबत तरतुदी, मग लगेच त्याचे कर्तव्य अधिकार कुठं असतील, 149 ला. 150 ला काय आहे, जे लेखा नोंदी आहेत त्याचं प्रारूप, थोडक्यात मसुदा, संघराज्याचा आणि राज्यांचा, बरोबर, तो कुठं असणार आहे, कलम 150 मध्ये. आणि 151 ला अहवाल आहे, राईट, ह्या तरतुदी. मग तुम्ही बाकी बेसिक वाचणारच आहात, तुमच्या रीडिंग चालू आहेत, पण आपण कलमांचा आढावा घेतोय. आता राज्यपालाबाबत कलम, याच्यावरती हमखास व्हेरी इम्पॉर्टंट विचारलंच जातं, बरोबर, मेन्स असू द्या नाहीतर प्रिलिम्स. तर 152 मध्ये पुन्हा राज्याची व्याख्या दिली आहे, बरोबर, पुन्हा राज्याची व्याख्या इथं तुम्हाला पाहायला मिळते, जी की 12 मध्ये आहे, पुन्हा 36 मध्ये आहे, पुन्हा इथं तुम्हाला 152 मध्ये पण दिसते. तीच व्याख्या आहे, त्याच्यात काही चेंजेस नाहीये. 153 मध्ये राज्यांचे राज्यपाल, म्हणजे राज्यासाठी राज्यपाल असेल, त्याच्याबाबतचे जे बेसिक तरतुदी आहेत त्या तुम्ही वाचून घेतलेल्या आहेत पुस्तकातून, बरोबर, म्हणजे कोणती घटना दुरुस्ती आहे वगैरे, राईट, सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिकॉल करायच्यात, राज्यपालाचे अधिकार असतील असं. तर 153 मध्ये राज्याचे राज्यपाल म्हणजे राज्यपालाबाबत बोललं गेलंय.
54 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार, खूपदा MPSC ने विचारले. 155 मध्ये नेमणूक आहे राज्यपालाची, 56 मध्ये लगेच कार्यकाळ आहे, 57 मध्ये अर्हता आहेत, 58 मध्ये शर्ती आहेत आणि 159 मध्ये शपथ आहे. बरोबर. तिघांच्या शपथ. 60 मध्ये राष्ट्रपती, बरोबर. 69 मध्ये उपराष्ट्रपती आणि 159 मध्ये राज्यपाल. लक्षात आलंय का? झालं का रिकॉल पुन्हा इथं तिघ जण? म्हणजे तिघांच्या शब्द ह्या कलमामध्ये आहेत स्पेसिफिक. 161 मध्ये क्षमा करणे, राईट. हा जो राज्यपालाचा अधिकार आहे क्षमादानाबाबतचा, तर तो इथं मेन्शन केला गेलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला कव्हर करायचा आहे. आता बघा, राज्यमंत्री आणि महाधिवक्ता यांच्या बाबतच्या ज्या बेसिक तरतुदी आहेत, राईट. तर इथं तुम्ही काय कराल, 163 राज्यपालास सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्याकरता मंत्री परिषद असेल असं इथं म्हटलेलं आहे. बरोबर. राज्यपालाला सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद कुठं म्हटलंय, 163 मध्ये म्हटलंय. मग आता पुढं इथं 164 मध्ये मंत्र्यांबाबत तरतुदी आहेत, राईट. 165 मध्ये राज्याचा महाधिवक्ता, 166 मध्ये राज्य सरकारचं कामकाज आणि 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. तेच 3 मुद्दे आहेत, जसं की तिकडं तुम्हाला संसद या बाबत आहेत. म्हणजे जसं तिकडं आहे तसं तिकडं सेम आहे. म्हणजे तुलनात्मक अभ्यास केलेला कधीही तुम्हाला फायदेशीर आहे. पुढं बघा, राज्य विधिमंडळ, राईट. तर 168 याच्यामध्ये इथं विधिमंडळाची संरचना आहे. कुठं? 168 मध्ये. 169 खूपदा विचारले, विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे, म्हणजे नष्ट करणे किंवा निर्माण करणे. याच्याबाबतच्या ज्या बेसिक तरतुदी आहे, जी प्रोसेस आहे, ती व्यवस्थित तुम्ही रिकॉल करून घ्या. पुढे बघा, 170 विधानसभेची जी रचना आहे ती 170 मध्ये आहे. 171 ला विधान परिषदेची रचना आहे. 70 म्हटलं की इथं तुम्हाला विधानसभा, 71 म्हटलं की विधान परिषदेची रचना. 172 मध्ये राज्य विधानमंडळांचा कार्यकाळ मेन्शन केलेला आहे. 173 पण एक लक्षात ठेवा, राज्य विधिमंडळाच्या सदस्याकरता ज्या काही अर्हता आहेत त्या तिथं मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. तर 175 मध्ये सभागृहाला उद्देशून जे अभिभाषण करायचं असतं, जसं आपण राष्ट्रपतीच्या बाबत बघितलं, तर तो अधिकार इथं राज्यपालाला आहे. 175. 176 मध्ये विशेष अभिभाषण आहे. ओके. आणि 177 मध्ये मंत्री महाधिवक्ता यांचं सभागृहासंदर्भातील जे हक्क आहेत ते इथं मेन्शन केले गेलेले आहेत. हा, आता 191 बाबत सदस्यत्वाबाबत अपात्रता इथं सांगितल्यात, त्या व्यवस्थित तरतुदी बघून घ्या. 192 इथं मग हे ज्या अपात्रता आहेत यांचा जो निर्णय आहे तो 192 मध्ये टाकलेला आहे. 199 मध्ये धन विधेयकाची व्याख्या आहे. 200 विधेयकांना अनुमती, राईट. म्हणजे जेव्हा सर्वसाधारणपणे राज्य विधिमंडळात एखादं विधेयक तयार होतं, राईट. नंतर जे अनुमतीसाठी राज्यपालांना पाठवलं जातं, ती अनुमती इथं 200 मध्ये आहे. मात्र जेव्हा राष्ट्रपती विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतो, ते मात्र 201 मध्ये आहे. याच्यातला फरक इथं फक्त लक्षात घ्या. 202 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र आहे, म्हणजे थोडक्यात बजेट. 202 हे राज्यांचं आहे. केंद्राचं बजेट कुठं आहे? 112 नुसार, राईट. आर्थिक व्यवहार विभाग. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 204 ला विनियोग विधेयक आहे. ओके. 204 ला विनियोग विधेयक आहे. 205 ला पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदान आहे. 206 ला लेखानुदान, प्रत्ययानुदान आणि अपवादात्मक जी अनुदान आहे ती इथं मेन्शन केले गेलेले आहेत. पण वरती पण इथं बघा, तुम्हाला परत एकदा रिकॉल करून देतो. ठीक आहे. अगोदर आपण हे कव्हर करून घेऊ. बघा, 214 इथं राज्यांसाठी उच्च न्यायालय असेल, हायकोर्ट, असं 214 सांगितलंय. आणि 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतील.
इथं तुम्हाला ग्रुप बी ला प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. उच्च न्यायालयाची जी संरचना आहे ती 216 मध्ये आहे, राईट. 219 मध्ये शपथ आहे न्यायाधीशांची. 19 म्हटलं की शपथ. 220 म्हटलं की व्यवसाय करण्यावरती निर्बंध, म्हणजे पूर्ण वेळ न्यायाधीश असल्यानंतर व्यवसाय करण्यावरती निर्बंध आहेत. 221 मध्ये न्यायाधीशांचं वेतन आहे. काय आहे? वेतन. 221 मध्ये न्यायाधीशांचं वेतन आहे. त्यानंतर 222 मध्ये एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली आहे. ओके, एका न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली. म्हणजे 222 म्हटलं की बदली हा कीवर्ड लक्षात ठेवा, बदली. ओके. 223 मध्ये कार्यकारी मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक आहे. इथं 224 मध्ये अतिरिक्त आणि कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक. राईट. 23 म्हटलं की कार्यकारी, इथं 224 म्हटलं की अतिरिक्त आणि कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक. 224 ए मध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत बोललं गेलंय. 225 मध्ये अधिकार क्षेत्राबाबत बोललं गेलंय उच्च न्यायालयाचं. 226 मध्ये प्राधिलेख काढण्याचे जे उच्च न्यायालयाचे अधिकार आहेत त्याच्याबाबत बोललं गेलंय. आणि 227 मध्ये सर्व न्यायालयांवरती देखरेख करण्याचा उच्च न्यायालयाचा जो अधिकार आहे त्याच्याबाबत बोललं गेलंय. आता हे जे 223-24 आहे याच्याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत, नेमणुका वगैरे किंवा बेसिक गोष्टी, ह्या तुम्ही बघून घेणं अपेक्षित आहे. 231 मध्ये म्हटलंय 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालय, कॉमन हायकोर्ट. 231 त्याच्यामुळे हे कलम तिथं लक्षात ठेवा. 233 इथं विचारले की जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक 233 नुसार आहे, पण 234 नुसार जिल्हा न्यायाधीश सोडून इतर व्यक्तींची न्यायिक सेवेत भरती करणं, ही भरती एमपीएससी मार्फत केली जाते. एमपीएससीचा पण इथं रोल आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. 235 नुसार दुय्यम न्यायालयांवरती नियंत्रण ठेवलं जातं. म्हणजे हे 3 कलम पण तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. आता पुढं 239 मध्ये संघराज्य प्रदेशांचं प्रशासन याच्याबाबतच्या तरतुदी आहेत. 239 ए मध्ये विशिष्ट संघराज्य प्रदेशासाठी स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोहोंची जी काही निर्मिती आहे ती 239 ए मध्ये दिलेली आहे. कशासाठी? संघराज्य प्रदेशासाठी, राईट. स्थानिक विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोघांची निर्मिती ही 239 ए मध्ये दिली आहे. पण 239 डबल ए मध्ये दिल्लीच्या संदर्भात विशेष तरतुदी केल्यात. मग त्या तरतुदी काय केलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित करून ठेवा, राईट. ह्या गोष्टी आहेत तुम्हाला. 239 च्या बाबत ही 3 कलम आहेत. नुसतं 239 संघराज्य प्रदेशांचं प्रशासन, 239 आणि 239 डबल ए हे लक्षातच ठेवायचं आहे. 240 मध्ये विशिष्ट संघराज्य प्रदेशासाठी नियम करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. 41 मध्ये संघराज्य प्रदेशासाठी उच्च न्यायालय बाबतच्या तरतुदी आहेत. सो एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. आता जे इकडं कलम आहेत पंचायतीशी, म्हणजे ग्रामीण आणि नागरीच्या बाबत, तर ग्रामीणशी रिलेटेड 243 मध्ये व्याख्या दिली आहे. ए मध्ये ग्रामसभा आहे, बी मध्ये पंचायतीचं गठन आहे, सी मध्ये पंचायतीची संरचना आहे, डी मध्ये आरक्षण आहे, राईट. डिफेन्स, डिफेन्स संरक्षण, मग त्याच्यात आरक्षण असं लक्षात ठेवा, राईट. इथं 243 ई मध्ये पंचायतीचा कार्यकाल, कार्यकाळ, इरा, कालखंड, कार्यकाल असं लक्षात ठेवा. एफ इथं सदस्याबाबत अनर्हता म्हणजे थोडक्यात अपात्रता. एफ फॉर आपण असं गृहीत धरू फेल्युअर आलंय. ओके, ते लक्षात ठेवा. 243 जी मध्ये पंचायतीचे अधिकार, उत्तरदायित्व, जबाबदाऱ्या, थोडक्यात एक गाईडलाईन्स असं आपण घेऊया, गाईडलाईन्स. ओके, म्हणजे काहीतरी उत्तरदायित्व आहे, गाईडलाईन्स जारी केल्यात, जसं आरबीआय गाईडलाईन्स जारी करते, राईट. तर हे जी मध्ये आहे 243 जी. एच मध्ये पंचायतीचे कर आहेत, कर, राईट. कशामध्ये? एच मध्ये. मग कर कसे असतात? जास्त असतात ना, हाय टॅक्स, लक्षात ठेवा. मग तुम्हाला हे लक्षात राहील, एच फॉर हाय टॅक्स. आय इथं वित्त आयोगाची स्थापना, आय फॉर इन्कम, बरोबर, इन्कम. जे आता मोठमोठाले जे विद्यापीठ असतात, राईट, तिथं जर्नल वगैरे असं सादर केले जातात स्टुडंटकडून, राईट. तर लेखापरीक्षण आहे जे.
फॉर जनरल एक आपण लेखापरीक्षण याच्या अनुषंगाने घ्यायचंय. थोडक्यात शोध निबंध वगैरे, राईट? अशा हिशोबाने आपण इथं घेऊया. के इथं इलेक्शन आहे, के फॉर इलेक्शन असं लक्षात ठेवा. निवडणुका. एल फॉर लागू करणे, म्हणजे लागू असणे, एल तर त्याचा लागू करणे. आणि यम, यम म्हणजे मनाई, थोडक्यात मनाई करतोय आपण, म्हणजे लागू होणार नाही. मग हा भाग नेमका कुठं लागू होणार नाही, इथं एमपीएससी ने प्रश्न विचारले. त्यामुळं तुम्हाला मी काय सांगतोय की कलमांच्या भोवतीच तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत, पण ते तुम्ही बारकाईने न बघितल्यामुळं तुम्हाला दुर्लक्ष होतंय. त्यामुळं कलम रिकॉल करत असताना मेन अशा गोष्टी रिकॉल करा, पूर्ण पेपरच त्याच्यावरती सेट होतोय बऱ्यापैकी. आता पुढे बघा, सध्याचे जे कायदे आहेत 243 एन, म्हणजे थोडक्यात सध्याचे कायदे म्हणजे आपण असं गृहीत धरू की न्यू ऍक्ट याच्यामध्ये आहे. पंचायती अस्तित्वात राहण्याशी संबंधित बोललंय. 243 ओ मध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवरती बंदी. न्यायाधीश काय करतो? ऑर्डर, ऑर्डर, राईट? मग 243 ओ ऑर्डर, ऑर्डर असं लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात हस्तक्षेप करायला न्यायालयांवरती बंदी आहे, सहज लक्षात राहील. आता हे जे नगरपालिकांशी संबंधित कलम आहेत, जर जोड्या लावायला तुम्हाला विचारली गेली तर 243 पी मध्ये व्याख्या दिली आहे, क्यू मध्ये नगरपालिकांचं गठन दिलंय, आर मध्ये संरचना दिली आहे, एस मध्ये प्रभाग समित्यांची संरचना आहे, टी मध्ये जागांचं आरक्षण आहे. तुलनात्मक लक्षात ठेवा, इथं टी मध्ये जागांचं आरक्षण आहे, तिकडं डी मध्ये होतं, बरोबर? इथं यू मध्ये नगरपालिकांचा कालावधी आहे, पण तिकडं ई मध्ये होतं. हे असं तुम्ही तुलनात्मक लक्षात ठेवायचंय. म्हणजे एक पाठ केलंय ना, मग त्याच्याच अकॉर्डिंग ही कलम पुढे मांडायची, राईट? इथं जसं फी मध्ये अनर्हता दिल्यात, तिथं ईएफ मध्ये दिलेल्या आहेत, लगेच लक्षात आलं आपल्याला, राईट? इथं बघा डब्ल्यू मध्ये जबाबदाऱ्या दिल्यात, तिकडे जी मध्ये दिलेल्या आहेत गाईडलाईन्स. झालं का? एवढं सिंपल आहे. इथं बघा एक्स मध्ये काय दिलंय, एक्स मध्ये दिलेत कर आकारणीचे अधिकार, मग तिकडं तुम्हाला एच मध्ये दिलेले आहेत हाय टॅक्स म्हटलं होतं आपण, आठवतंय का? हाय टॅक्स किंवा एक्स टॅक्स असं आहे, लक्षात ठेवा. तिकडं इथं वाय वित्त आयोग, तिकडं आय आहे, साधं सिंपल. इथं आता झेड मध्ये म्हणजे ते 243 झेड, इथं लेखा परीक्षण आहे, तिथं जे मध्ये होतं, इथं झेड ए आहे, इथं निवडणुका कशाच्या? नगरपालिकांच्या निवडणुका. तिकडे के मध्ये होत्या, आठवतं का? इलेक्शन के त्याचा. इथं झेड बी मध्ये संघ राज्य प्रदेशांना लागू करणं हा मुद्दा होता, म्हणजे लागू करणं हा मुद्दा आहे. तिकडं यल हा असा मुद्दा होता, राईट? इथं झेड सी मध्ये लागू होणार नाही, हा भाग विशिष्ट क्षेत्रांना लागू होणार नाही, तिथं यम होता, आठवतंय का? राईट? आता इथं झेड डी जिल्हा नियोजनासाठी समिती आहे, झेड ई म्हटलं की महानगर नियोजनासाठी समिती आहे, आणि झेड एफ मध्ये सध्याचे कायदे नगरपालिका अस्तित्वात राहणे. तिकडं आपण काय बघितलं होतं? यन, म्हणजे न्यू ऍक्ट बघितला होता, यन. आलं का लक्षात? इकडं झेड एफ मध्ये आहे. आणि इथं झेड जी मध्ये काय बघितलंय, तर हस्तक्षेप करायला न्यायालयाला बंदी. आपण तिकडं ओ मध्ये बघितलं होतं ऑर्डर, ऑर्डर. झालं का कलम रिकॉल? साधा सिंपल मुद्दा आहे. तुम्हाला ग्रामीण आणि नागरी याच्या बाबतची दोनही कलम एक ट्रिक सांगितली आहे, त्याच्यानुसार पुढं तुम्हाला इथं त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते करून दिलंय, म्हणजे काय अडचण नाहीये, तुम्हाला आता ते पाठ झालेलं असेल. 243 झेड वाय इथं सहकारी संस्थांची स्थापना आहे, हा एक मुद्दा फक्त तिथं लक्षात असू द्या, इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, अनुसूचित क्षेत्र आदिवासी क्षेत्रांचं प्रशासन, राईट? याच्याबाबतच्या तरतुदी 244 मध्ये आहे. आणि 244 ए मध्ये आसाम मधील विशिष्ट आदिवासी क्षेत्र असणाऱ्या स्वायत्त राज्याची स्थापना किंवा त्यासाठी विधिमंडळ किंवा मंत्रिमंडळ किंवा दोन्ही स्थापन करायचं, म्हणजे विधिमंडळ पण आणि मंत्रिमंडळ पण, ह्या सगळ्या गोष्टी तिथंच दिल्या 244 ए मध्ये. आता पुढं केंद्र राज्य विषयक संबंध जे काही आहे, तर 245 मध्ये संसद आणि राज्य विधिमंडळांनी केलेल्या कायद्यांची व्याप्ती, म्हणजे
या चॅप्टर मध्ये जे बेसिक तरतुदी आहेत ह्या कलमांच्या अकॉर्डिंग म्हणजे जे मेन लाईन आहेत त्या व्यवस्थित वाचून ठेवा. ह्या कलमांच्या भोवती तुम्हाला प्रश्न येतात. 247 मध्ये विशिष्ट अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याबाबतचा जो संसदेचा अधिकार आहे तो मेन्शन आहे. 248 मध्ये उर्वरित अधिकार याच्याबाबत म्हणजे कायदे करण्याचे उर्वरित अधिकार याच्याबाबत बोललं गेलंय. 249 मध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचे संसदेचे अधिकार. म्हणजे इथं ह्या सगळ्या कलमांच्या बाबत ज्या तरतुदी आहेत त्या विस्तृतपणे तुम्ही वाचून घ्या. परीक्षेत प्रश्न येतात प्रिलिम्सला. 250 मध्ये आणीबाणी लागू असताना राज्यसूचीत कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार तिथं मेन्शन केला गेलेला आहे. 253 मध्ये आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी जे करायचे कायदे आहेत ते तिथं मेन्शन केले गेलेत. ओके, लक्षातच ठेवायचंय. 261 मध्ये सार्वजनिक कृती नोंदी आणि न्यायिक कामकाज याच्या बाबत बोललं गेलंय. 262 मध्ये आंतरराज्यीय नद्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या मुद्द्यांवरती निर्णय. म्हणजे 262 बाबतच्या ज्या तरतुदी आहेत बेसिक त्या तुम्ही करून ठेवा, प्रश्न येणार तुम्हाला. आंतरराष्ट्रीय परिषदेबाबतच्या ज्या तरतुदी आहेत किंवा पुढं विभागीय परिषदा ज्या आहेत राईट त्या जर तुम्ही डिटेल केल्या म्हणजे व्यवस्थित त्याच्याबाबतचे फक्त वरवरचे फॅक्ट जरी बघितले तरी तुमचा प्रिलिम्सचा प्रश्न कव्हर होतो. 265 इथे एकदा एमपीएससीने प्रश्न विचारला की कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कर न आकारणे. 265 मध्ये राईट. 266 मध्ये भारताचा आणि राज्याचा संचित निधी आहे, दोघांचा पण आहे. 267 मध्ये आकस्मिक निधी आहे, राईट, हे लक्षात ठेवा. 275 मध्ये केंद्राकडून विशिष्ट राज्यांना अनुदान, हे 275 मध्ये आहे, लक्षात ठेवायचंय. 280 मध्ये वित्त आयोग आहे. 81 मध्ये वित्त आयोगाच्या शिफारशी आहेत, इथं पण विचारलं जातं. 292 मध्ये भारत सरकारचं कर्ज आहे. 93 मध्ये राज्याचं कर्ज आहे जे की भारत सरकारच्या परवानगीनेच घ्यावं लागतं राज्याला, बरोबर. पुढं 300A मध्ये कायद्याच्या अधिसत्तेशिवाय व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केलं जाणार नाही, राईट, हे इम्पॉर्टंट आहे. इथं पण तुम्हाला विचारलेलं आहे कारण ते पहिलं मूलभूत हक्कांमध्ये होतं पण त्याचं नंतर शिफ्टिंग झालं, मग ते कोणत्या भागात आलं हे पण विचारले आणि इथं पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता 301 मध्ये व्यापार वाणिज्य आणि आर्थिक व्यवहारांचं स्वातंत्र्य दिलंय. 302 मध्ये व्यापार वाणिज्य व आर्थिक व्यवहारांवरती निर्बंध घालण्याचा संसदेचा जो अधिकार आहे तो याच्यामध्ये इथं मेन्शन केला गेलेला आहे, ते एक लक्षात ठेवायचंय तुम्हाला. 303 मध्ये व्यापार वाणिज्य याबाबतचं जे संघराज्य आणि राज्यांचं कायदे आहे तर त्या अधिकारांवरती निर्बंध आहे. आणि 4 मध्ये राज्यांतर्गत व्यापार वाणिज्य आणि आर्थिक व्यवहार याबाबतच्या निर्बंधाबाबत बोललं गेलेलं आहे. ही 2-3 लक्षात ठेवा. पुढं अखिल भारतीय सेवा 312 मध्ये आहे मेन्शन. 315 मध्ये संघ राज्य आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग म्हणजे UPSC MPSC कुठं आहे 315 मध्ये. 16 मध्ये सदस्यांची नेमणूक त्यांचा कार्यकाळ याच्याबाबत बोललं गेलंय केंद्र आणि राज्याच्या बाबत. 317 मध्ये सदस्याला हटवणे किंवा निलंबित करणे याच्या बाबत बोललं गेलंय. 320 मध्ये लोकसेवा आयोगाची कार्य दिलेत, राईट. आणि 319 मध्ये हे एक कलम इम्पॉर्टंट हायलाइट करा. आयोगाचं सदस्यत्व संपल्यानंतर सदस्यांनी पद घेण्यावरती बंदी. तर हे कुठं आहे 319 मध्ये. 20 मध्ये कार्य आहे लोकसेवा आयोगाची. 22 मध्ये खर्च आहे आणि 23 मध्ये अहवाल तिथं मेन्शन केला गेलेला आहे. पुढे 323A मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे आहेत. ओके, एवढं लक्षात ठेवा. पुढे 324 मध्ये इम्पॉर्टंट आहे निवडणुकीवरती देखरेख निर्देशन नियंत्रण ठेवणं, हे निवडणूक आयोगाचं काम आहे. 25 मध्ये मतदार यादीत समावेश करायला अपात्र ठरवलं जाणार नाही आणि विशेष मतदार यादीत समावेश करण्याची मागणी करता येणार नाही, हे 325 मध्ये आहे. पण कशाच्या आधारावरती, म्हणजे धर्म वंश जात लिंग या कारणावरून कोणत्याही व्यक्तीला इथं अपात्र ठरवलं जाणार नाहीये, हे 325 मध्ये आहे. 326 मध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर घेतल्या जातील, हे विचारले MPSC ने, लक्षात ठेवा. 327 मध्ये इथं विधिमंडळाच्या निवडणुका संदर्भात तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार आहे. कुणाचा? संसदेचा.
328 मध्ये इथं निवडणुका संदर्भात तरतुदी करण्याचा राज्य विधिमंडळाचा अधिकार आहे. 27 मध्ये संसदेचा, 28 मध्ये संबंधित राज्य विधिमंडळाचा. 329 मध्ये निवडणुका संदर्भात हस्तक्षेप करायला न्यायालयास बंदी. हे कुठं आहे? 329 मध्ये. 330 मध्ये एस-सी, एस-टी साठी लोकसभेमध्ये राखीव जागा असतील. हा मुद्दा लक्षात ठेवा. 331 मध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल अँग्लो इंडियन समुदायाला, जे की 104वी घटना दुरुस्तीने रद्द झाले आता. हे पण माहिती असू द्या. 332 मध्ये एस-सी, एस-टी साठी राज्य विधानसभेत राखीव जागा आणि 333 नुसार अँग्लो इंडियन समुदायाचं राज्य विधानसभेत प्रतिनिधित्व. सेम घटना दुरुस्ती 104वी त्याने हे रद्द झाले. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी पण तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. 338 मध्ये एस-सी साठी अनुसूचित जातींसाठी एक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठी 338 ए नुसार आहे. तर हा मुद्दा तिथं लक्षात ठेवायचा आहे क्लिअर कट. पुढे 339 मध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातीच्या कल्याणाच्या प्रशासनावर केंद्राचं नियंत्रण असेल असं सांगितलंय आणि मागासवर्गाच्या स्थितीचं अध्ययन करण्यासाठी इथं आयोगाची नियुक्ती केलेली असेल असं 340 मध्ये सांगितलंय. पुढं 341 मध्ये अनुसूचित जातींबद्दल बोललं गेलंय आणि 342 मध्ये अनुसूचित जमातींबद्दल बोललं गेलेलं आहे. आता हे खूप महत्वाचं आहे कार्यालयीन भाषा. 343 मध्ये संघ राज्याची भाषा आहे. 44 मध्ये भाषेसंदर्भात समिती आयोगाची तरतूद आहे. 345 मध्ये राज्याची भाषा आहे. राईट. 46 मध्ये 2 राज्य आणि 1 राज्य किंवा केंद्र यांच्यामधील जी संभाषणाची भाषा आहे ती आहे. 47 मध्ये राज्यातील लोकांपैकी एखाद्या गटाच्या भाषेविषयीची विशेष तरतूद आहे ती मेन्शन केली आहे. 48 मध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जी कायदे विधेयकांची यांची भाषा आहे ती 348 मध्ये. 49 मध्ये भाषेविषयी काही कायदे करण्याची विशेष प्रक्रिया याच्यावरती विचारले रिसेंटच्या गट ब प्रिलिम्स मध्ये. 350 मध्ये तक्रार निवारणासाठी जी अर्जासाठी भाषा वापरायची आहे ती आहे. 350 ए मध्ये प्राथमिक स्तरावरती मातृभाषेत शिकवण्याची सोय. 350 बी मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी बॉस असेल एक. 350 बी फॉर बॉस असं लक्षात ठेवा. आणि 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. इथं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीबाबत आहे. 356 मध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली राज्यातली तर मग राष्ट्रपती राजवट. 358 59 महत्वाचं आहे. 58 मध्ये कलम 19 मधील ज्या तरतुदी निलंबित होतात त्याच्याबाबतच्या सगळ्या बेसिक तरतुदी बघून घ्या. 359 मध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित होते त्याबाबतच्या ही तरतुदी बघा. राईट. आणि जे आणीबाणीच्या बाबत फॅक्ट आहे म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी असेल किंवा राष्ट्रपती राजवट असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल, कधी लागू केली जाते, किती महिने अस्तित्वात राहते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कोण लागू करतं, मागं कसं घेतलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर करायच्या. त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही. इथं आर्थिक आणीबाणी 360. 361 मध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, राज्यप्रमुख यांना संरक्षण. 361 ए मध्ये संसद, राज्य विधिमंडळाच्या कामकाजाला प्रसिद्धी देण्यापासूनचं संरक्षण हे 361 ए मध्ये आहे. 368 मध्ये घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि जी प्रक्रिया आहे प्रोसेस व्यवस्थित करा. प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आताचे स्पेशल राज्य आहेत त्यांच्याबाबतच्या तरतुदी जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येईल. 371 म्हटलं की महाराष्ट्र, गुजरात. ओके. ए म्हटलं की नागालँड, बी म्हटलं की आसाम, सी म्हटलं की मणिपूर, डी म्हटलं की आंध्र प्रदेश, तेलंगणा, ई म्हटलं की आंध्र प्रदेश मध्ये केंद्रीय विद्यापीठांची स्थापना. ई कशासाठी आहे? केंद्रीय विद्यापीठांची स्थापना. डी कशासाठी आहे? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य संबंधित इथं तरतुदी आहेत. एफ मध्ये सिक्कीम, जी मिझोराम, एच अरुणाचल प्रदेश आहे, आय गोव्यासाठी आहे आणि जे कर्नाटक. म्हणजे जोड्या लावा स्वरूपात तुम्हाला हा प्रश्न टॅकल होऊ शकतो आरामशीर.
376 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी तरतुदी आहेत आणि 377 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकासंबंधी तरतुदी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण जी सगळी कलमं आहेत महत्त्वाची याच्या बाहेर तुम्हाला परीक्षेत प्रश्न दिसणार नाही. पण विषय असा आहे, की ही जी कलमं आहेत, तर पॉलिटीचा अभ्यास करत असताना तुम्ही ज्या बेसिक्स तरतुदी आहेत, बरोबर? तरतुदी असतील किंवा जे फॅक्ट आहेत ते प्रॉपर बघून घ्या. जेणेकरून ही कलमं तर महत्त्वाची आहेत, पण याच्या आतमध्ये जाऊन जे मेन महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की कलम 19 वरचं माहिती आहे 6 स्वातंत्र्य, पण ती कोणती आहेत, काय अपवाद आहेत हे बघितलं की अभ्यास होतो प्रिलिमचा. म्हणजे तुम्ही बघा जे कलमं आहेत त्याच्या अकॉर्डिंगच आजपर्यंतचे पेपर सेट झालेत. अभ्यास करत असताना असा स्मार्ट केला, तर ऑब्व्हियस तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. थँक सो मच. थांबूयात आपण.